नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जे सैनिक होते, जे मावळे होते, यांच्याच बळावर, यांच्याच जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्य स्थापन केलं आणि बलाढ्य असलेल्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राच्या भूमीवर त्यांनी पाय सुद्धा ठेवू दिला नाही. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामध्ये प्रमुख जाती, प्रमुख सैनिक आणि प्रमुख जे काही लढवय्ये नेते होते किंवा लढवय्ये सरदार होते, यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग येत होता तो म्हणजे एक मराठा आणि दुसरा म्हणजे धनगर. मराठा, धनगर यासोबतच मुस्लिम असतील आणि इतर 12 बलुतेदार असतील, हे सुद्धा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होते. परंतु दोन समाजाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. एक म्हणजे मराठा समाज आणि दुसरा म्हणजे धनगर समाज. या दोनही जातीचा सरदार हा लढवय्या होता. प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी बलिदान देणारा हा लढवय्या होता. हे आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय. त्याचं कारण असं आहे की मराठ्यांच्या बाबतीत म्हणायचं असेल तर मरहट्टा हा शब्द त्या ठिकाणी येतो, म्हणजे मरेल पण हटणार नाही अशा पद्धतीची कामगिरी करणारा मराठा समाज हा चर्चेला गेला. त्यासोबतच दुसरा समाज धनगर, ज्याला हटकर असं सुद्धा म्हटलं जातं, जो हट्टी आहे, जो करणारा आहे, हट्ट पूर्ण करेल तोच हटकर, अशा पद्धतीचा धनगर समाजाला सुद्धा या ठिकाणी उपाधी दिली गेलेली आहे. त्यांचं नामकरण सुद्धा त्या ठिकाणी केले गेलेले आहे. मित्रांनो, आज हा मुद्दा सांगण्याची गरज काय, तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते ओबीसीतून मिळावं. कारण मराठा समाज हा कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या भागामधला जो काही मराठा समाज आहे हे कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी आहे. हा धागा पकडून मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन वर्षभरापासून सुरू केलेले आहे. मराठवाड्यामध्ये राहणारा मराठा सुद्धा हा कुणबीचा आहे आणि त्यांना सुद्धा ओबीसीचं 50% आत आरक्षण द्यावं, यासाठी ते आपला लढा त्या ठिकाणी देत आहेत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजापैकी बहुसंख्य मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीचं आरक्षण मिळालेले आहे. परंतु जो काही मराठा समाज उर्वरित राहिलेला आहे, ज्यांना अद्यापही आरक्षण मिळालं नाही, त्यांच्यासाठी जरांगे पाटील लढा देत आहेत. आणि आज शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये ज्यावेळेस मराठा समाजाच्या जातीच्या नोंदी शोधल्या गेल्या, त्यावेळेस त्याची जात ही कुणबी शोधली गेलेली आहे आणि कुणबी असल्या कारणानं ते ओबीसी प्रवर्गामध्ये आलेले. ही रास्त कायद्यानं आणि घटनेनं केलेली मागणी त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. परंतु जरांगे पाटलांची दुसरी मागणी अशी होती की ज्या मराठा समाजाच्या शासनाच्या विभागामध्ये कुणबीच्या नोंदी जर सापडल्या नसतील किंवा सापडत नसतील, परंतु ते मराठा समाजाच्या कुटुंबाशी आहेत, त्यांचे सगळे सोयरे एकमेकांशी संबंध आहेत, अशा मराठ्यांना सुद्धा मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, जे की हैदराबाद गॅझेटमध्ये आहे, सातारा गॅझेटमध्ये आहे, बॉम्बे गॅझेटमध्ये आहे. ते गॅझेट लागू करून सरसकट मराठा समाजाला त्या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीचं आरक्षण द्यावं, ही मराठा समाजाची मागणी घेऊन जरांगे पाटील आंदोलन करतात. दुसरा भाग असा आहे, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जी दुसरी लढवय्ये जात आहे, मोठ्या संख्येनं आहे, ती म्हणजे धनगर समाज आहे. धनगर समाजाची मागणी अशी आहे, धनगर हा एसटी मध्ये येतो आणि धनगर हा ओबीसी मध्ये वेगळ्या प्रवर्गामध्ये येतो. धनगर समाज हा ओबीसी आरक्षणात जरी असला तरी तो वेगळ्या प्रवर्गामध्ये येतो. व्हीजेएनटी हा त्यांच्यासाठी केलेला एक वेगळा प्रवर्ग आहे आणि त्यामुळे ओबीसी मध्ये असून सुद्धा त्यांच्या आरक्षणाचा कोटा हा वेगळा आहे. परंतु धनगर बांधवांचं असं मत आहे की धनगड हा एसटी मध्ये येतोय आणि महाराष्ट्रामध्ये धनगड हाच धनगर आहे आणि त्यामुळे आम्हाला ओबीसीचं आरक्षण नकोय, तर आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं, यासाठी धनगर समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये लढा देत आहेत. आता दोन भाग जर आपण समजून घेतले तर मराठा जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात आहे, तर धनगर समाज हा जो लढा देतोय त्यांचं मत आहे आम्ही ओबीसीतल्या वेगळ्या प्रवर्गात आहोत, पण आम्हाला तो नकोय, आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे. हा जो काही भाग आहे, दोन्ही आरक्षणाचा कुठेही संबंध येत नाही, दोघांच्या लढण्याचाही कुठे संबंध येत नाही. हे सरळ सरळ माहिती आपल्याला आहे. आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सत्तेमध्ये येण्यापूर्वी त्यांनी धनगर समाजाचा मेळावा घेतला होता. महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, राम शिंदे असतील, असे अनेक धनगर समाजाचे नेते भाजपनं त्या ठिकाणी उभा केलेले आहेत. महादेव जानकर यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केलेला आहे आणि विशेषतः धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी ते सातत्यानं लढा देत आहेत, आंदोलन देत आहेत, पक्ष बांधणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. यासोबत अनेक नेत्यांनी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं म्हणून अनेक वेळा आंदोलन सुद्धा केलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु परिस्थिती अशी झाली
की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, मधल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते विरोधी पक्षात गेले आणि आता परत 2.5 वर्षापासून ते उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या सत्तेमध्ये आहेत. देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. एवढी सगळी 10 वर्षाची परिस्थिती झाली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळलेला नाहीये. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण लागू केलेलं नाहीये. विशेषतः न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं त्यावेळेस न्यायालयानं धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देता येणार नाही किंवा त्या प्रवाहात घेता येणार नाही अशाच पद्धतीचं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. ही वस्तुस्थिती जर आपण सगळी परिस्थिती पाहिली, आज धनगर समाज हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड पद्धतीनं रोष व्यक्त करतोय, संताप व्यक्त करतोय. कारण जर त्यांना धनगर आणि धनगर एक आहेत या पद्धतीचं जर त्या ठिकाणी राज्य शासनाकडून खुलासा झाला असता आणि त्यांना जर एसटीचं आरक्षण मिळालं असतं तर धनगर समाज हा डोंगर पट्ट्यामध्ये राहणार आहे, मेंढीपाळ करणार आहे, शेळी पालन करणार आहे आणि कष्ट करून जगणारा समाज आहे. त्यांना जर एसटीचं आरक्षण मिळालं असतं तर निश्चितपणे धनगर समाजाची मुलं शिक्षण घेऊन नोकरीमध्ये वरिष्ठ पदापर्यंत ती पोहोचली असती असाही धनगर समाजाचं या ठिकाणी मत आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आमची मुलं पुढे गेली असती हा त्यांचा मतप्रवाह आहे. या दोन्ही समाजामध्ये ज्या मागण्या आहेत त्या वेगळ्या आहेत. परंतु आज राज्याची जर परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये मराठा समाज हा बहुसंख्य आहे. सर्वात मोठी समाज संख्या ही मराठा समाजाची आहे जो की लढवाई आहे. आणि दुसरी त्या पाठोपाठ जी संख्या येते ती मुस्लिम असेल, इतर समाज असेल, परंतु धनगर समाजाची संख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. ती सुद्धा जात ही लढवय्या आहे. आणि अशा या दोन लढवय्या जातींना, दोन लढवय्या समाजांना भिडवण्याचं काम ही राजकीय मंडळी महाराष्ट्रामध्ये करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की मराठा समाज आणि धनगर समाज आणि इतर जातीचे सर्व मावळे हे ज्यावेळेस एकत्र येतील, एका ताकदीनं लढतील तरच स्वराज्य आपलं सुरक्षित राहील आणि स्वराज्याचा विस्तार होईल. अगदी तीच नीती, तीच घटना राज्य सरकारमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षांना सुद्धा माहिती आहे की मराठा आणि धनगर समाज जर एकत्र आला आणि एकत्र राहिला तर या ठिकाणी तो एकत्र ज्याच्या पाठीमागे राहील त्याची सत्ता या महाराष्ट्रामध्ये कायम स्वरूपात राहील. हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी धनगर समाजाला सुद्धा आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. मराठा, धनगर, वंजारी, माळी अशा पद्धतीची मोड गोपीनाथराव मुंडे यांनी बांधली होती आणि त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं होतं. परंतु आताचे जे काही सत्ताधारी आहेत ज्यामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नेते आहेत आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, परंतु यांची नीती मात्र वेगळी दिसते. यांची नीती अशी आहे की मराठा आणि धनगर जर एकत्र आले तर ते आपल्या विरोधात गेलेले आहेत. कारण मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मराठा समाज हा महायुतीच्या विरोधात गेलाय, भाजपच्या विरोधात गेलेला आहे. त्याचसोबत धनगर समाज सुद्धा एसटीचं आरक्षण न दिल्यामुळं तो महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे. हे दोन्ही बलाढ्य ताकदीचे समाज जर आपल्या विरोधात गेले असतील तर आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार नाही याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना आहे, भारतीय जनता पार्टीला आहे, महायुतीला आहे. आणि म्हणूनच की काय या दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम, त्या दोन लढवय्या समाजाला भिडवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले सत्ताधारी करतायत. हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. कारण जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत असताना प्राध्यापक लक्ष्मण हाके जे की धनगर समाजाचे आहेत ते मात्र आंतरवाली सराटीच्या जवळ जिथं त्यांचं क्षेत्र नाहीये, तालुका नाहीये, जिल्हा नाहीये त्या ठिकाणी धनगर समाज नव्हे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करतायत. वास्तविक पाहता लक्ष्मणराव हाके हे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं यासाठी जर सरकारच्या विरोधात लढले असते तर निश्चितपणे धनगर समाजाचं पाठबळ लक्ष्मण हाके यांच्या पाठीशी मोठ्या संख्येनं उभा राहिलं असतं. परंतु धनगर समाजाची मागणी एसटीचं आरक्षण द्यावं आणि लक्ष्मण हाके म्हणतात ओबीसी मधल्या आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. याचा अर्थ असा आहे की लक्ष्मण हाके असतील, त्यांच्यासोबतचे वाघमारे असतील किंवा आणखी जे कोणी आंदोलनकर्ते असतील यांच्या पाठीशी सत्ताधाऱ्यांमधले अनेक मंत्री, आमदार हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. छगनराव भुजबळ जे की अजित पवार गटाचे आहेत, महाराष्ट्राचे मंत्री आहेत, महायुतीचे ते प्रबळ त्या ठिकाणचे प्रमुख नेते आहेत, ते लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या आंदोलनाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहताना दिसत आहेत. त्यांच्या बॅनरवर त्यांचे फोटो दिसत आहेत. एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांनीच हे आंदोलन उभा केलेलं आहे असं जरांगे पाटील थेट मानतायत आणि याला संधी सुद्धा मिळते आपल्याला. कारण एक घटना अशी आहे की लक्ष्मणराव हाके हे जर धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळून द्यावं यासाठी जर लढले असते तर त्यांचा लढा प्रामाणिक वाटला असता. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी आता धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ शकत नाही ही स्थिती आहे. आणि मग ते जर देऊ शकत नसतील तर धनगर समाज आपल्या बाजूला करायचा कसा? मराठा समाज तर विरोधात गेलेला आहे. मग अशा वेळेला धनगर विरुद्ध मराठा असा जर वाद या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि धनगर विरुद्ध मराठा या दोन
लढवय्या जाती जर एकमेकांसोबत जर भिडल्या तर निश्चितपणे मराठा समाज हा आपल्या विरोधात गेलाय, परंतु धनगर समाज आपल्या सोबत राहील आणि परिणामी आपल्याला सत्तेत पुन्हा येण्याची संधी मिळेल. हीच जी काही कूटनीती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांकडून वापरली जाते, याला या शंका घ्यायला या ठिकाणी वाव मिळतोय. कारण लक्ष्मण हाके हे सातत्यानं आम्हाला ओबीसीचं आरक्षण, आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे असं म्हणतायत. वास्तविक पाहता धनगर समाजाला ओबीसीतून आरक्षण नकोयच. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला काय नाही लागला काय, धनगर समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग आहे, त्यांना काहीही फरक पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु शिक्षण घेऊन सुद्धा मी सुशिक्षित आहे म्हणणारे लक्ष्मण हाके आपल्या समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत का काय असा प्रश्न उपस्थित होतोय. परंतु आता समाज सुधारलेला आहे. धनगर समाजाचे अनेक तरुण, अनेक मुलं सुशिक्षित आहेत, शिक्षण घेतलेले आहेत, मोठमोठ्या पदावरती ते काम करतायत. त्यांना माहिती आहे की आपल्या समाजाची रास्त मागणी काय आहे. जर आपण एसटी प्रवारात गेलो किंवा एसटी आपण आरक्षणामध्ये गेलो तर आपल्याला काय लाभ मिळेल याची जाणीव त्यांना आहे. आणि म्हणूनच त्यापैकी अनेक सुशिक्षित समाज सुधारक धनगर समाजामध्ये उभा राहिलेले आहेत. आणि त्यांनाही एक कळतंय की राज्य सरकारच्या सत्ताधाऱ्यामधल्या राजकीय मंडळींनी हा मराठा विरुद्ध धनगर समाजाचा वाद लावण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. हा केवळ विधानसभेच्या निवडणुकीपुरता असेल. एकदा काय निवडणूक पार पडली तर धनगर समाजाला सुद्धा मराठा समाजाप्रमाणे वाऱ्यावर सोडण्यासाठी महायुती आणि सत्ताधारी त्या ठिकाणी तयार असतील. हे चित्र महाराष्ट्रामध्ये आज पाहायला मिळत आहे. मित्रांनो, जर लक्ष्मण हाके यांचं जर प्रामाणिक आंदोलन जर त्या ठिकाणी जर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी असतं तर लाखोच्या संख्येनं धनगर समाज बांधव, तरुण मित्र त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले असते. त्यांच्यासाठी त्यांच्या उपोषण स्थळी येऊन स्थानापन्न झाले असते, बसले असते, रात्रंदिवस त्यांनी त्या ठिकाणी मागणीचंही आंदोलन केलं असतं. परंतु तसं दिसत नाहीये. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाजवळ 5-25 कार्यकर्त्यांशिवाय कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची जी काही मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण, त्या ठिकाणी ते उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी मात्र रात्र असो बेरात्र असो हजारो मराठा महिला असतील, पुरुष असतील, त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आंतरवली सराटीमध्ये उपस्थित आहेत, स्थान मांडून बसलेले आहेत. आणि जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं, उपोषण मागं घ्यावं असं त्या ठिकाणी त्यांना विनवणी करताना आपल्याला पाहायला मिळते. या दोन आंदोलनातला एकच फरक आहे, लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन चाललेलं आहे हे धनगर समाजाला दिशाहीन करणारं चाललंय. मराठा समाजाच्या विरोधात धनगर समाजाला घालणं हे ते आंदोलन चाललंय. आणि विशेष म्हणजे याला राजकीय वरदहस्त असल्याची जाणीव प्रत्येकाला या ठिकाणी होते. दुसरीकडे मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजकीय वरदहस्त नाही, हे सातत्यानं वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत ही जर सगळी परिस्थिती पाहिली तर धनगर समाज आणि मराठा समाज या लढवय्या समाजाला भिडवण्याचं काम सत्ताधारीच मंडळी करतायत. आणि हे जर त्यांनी केलं आणि जर याचे परिणाम, समाज तर सुधारलेला आहे, तो वाद करणार नाही, भांडणं करणार नाही, परंतु ही गोष्ट जर समाजाच्या पूर्ण लक्षात आली तर याचा परिणाम महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला, आमदारकीच्या उमेदवाराला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहन करावे लागतील. त्यांना पराभवच चाखावा लागेल, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय. कारण धनगर समाज आणि मराठा समाज यासोबत मुस्लिम, दलित हे सगळे समाज आता जागरूक झालेले आहेत, शिक्षित झालेले आहेत. आणि आपल्यासाठी कोण चांगला कोण वाईट, घटना कोण पाळतो, घटना कोण पायदळी तुडवतो, या सगळ्यांचा अभ्यास या मंडळींना झालेला आहे. आणि त्यामुळेच ही सगळी एकत्र आलेली आहे. आणि हीच सत्ताधाऱ्यांची मोठी डोकेदुखी झालेली आहे. यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, यांच्यात दुफळी निर्माण झाली तरच आपण सत्तेत येऊ शकतो. ही रणनीती सत्ताधारी आणि भारतीय जनता पार्टीची मंडळी या ठिकाणी आखतायत, हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी जाणवतंय, दिसतंय आणि समाज सुद्धा असा बोलतोय. मित्रांनो, ही माहिती, ही घटना मला आपल्या समोर देणं गरजेचं वाटलं, म्हणून मी आपल्यापर्यंत ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय की धनगर आणि मराठा या लढवय्या समाजाला भिडवण्याचं काम सत्ताधारी करतायत का? आणि त्यांना बळी पडून धनगर विरुद्ध मराठा हा वाद महाराष्ट्रामध्ये भविष्यात दिसेल का? की दोन्हीही समाज जागरूक असल्या कारणानं हा वाद घडू देणार नाही? तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, एक विनंती आपल्याला करेल, हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली तर निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही शेअर करावी, लोकांपर्यंत पोहोचावी आणि समाज जागरूक करण्यासाठी DS न्यूजला सुद्धा या ठिकाणी सहकार्य करावं. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.